तर तुमची ही अभिनयाची सुरुवात कशी झाली? खूप उशिरा झाली ॲक्चुअली. म्हणजे 35शी नंतर. हो. हो. मी बी-एम-सीत शिक्षिका होते आणि बी-एम-सीमध्ये कलावंत कर्मचाऱ्यांसाठी अ, विभागीय नाट्यस्पर्धा भरवतात. ओके. भरवल्या जातात. तर हे मला खात्यात लागल्यानंतर 10 वर्षांनी कळलं. तर मी लागले खात्यामध्ये 91ला आणि मला ते कळलं 99-2000च्या दरम्यान. तर तेव्हापासून मग मी सुरुवात केली. तर पहिलं माझं स्पर्धेचंच सुरू आपण तर स्पर्धेतूनच येतो ना. हो. तर 99ला मी पहिलं स्पर्धेचं नाटक केलं आणि माझ्या सुदैवानं मला त्यात अभिनयाचं प्रशस्तीपत्रक मिळालं आणि 2000ला परत सुदैवानं मला कोणीतरी आलं होतं ते नाटक बघायला. तर त्यांनी माझं नाव प्रभाकर पणशीकरांना सुचवलं, की बी-एम-सीमध्ये एक छान मुलगी आली आहे. म्हणजे होती मी बाईच मोठी 35 वर्षाची, पण मी छोटी दिसत होते तेव्हा. तर म्हणे छान मुलगी आली आहे, अशी हुशार आहे, तिला अभिनयाची जाण आहे, असं खूप काय-काय सांगितलं त्यांनी. तर पणशीकरांनी मला बोलवलं. मग त्यांनी मला "तो मी नव्हेचमध्ये पहिला चान्स दिला. अरे वाह! तिथून पण सुरू. मग तुम्ही काही प्रशिक्षण वगैरे घेतलेलं की अजिबात नाही. अजिबात नाही. हां, पण मी शिक्षिका असल्यामुळे काय आता शिक्षकांचं तर माहिती आहे ना, कमी बरोबर. तिथे आम्ही असतो ना आपण. सो म्हणजे शाळेमध्ये काय गॅदरिंग आलं, बालकोत्सव आला, तर मग लिहिण्यापासून दिग्दर्शनापर्यंत सगळंच आपल्याला करावं लागतं. बरोबर. तर तिथे माझा नाटकाशी पहिला संबंध आला बालनाट्यांपासून. ओके. तर मी मुलांसाठी मग मी शिक्षिका म्हणून नाटकं लिहीत होते, बसवत होते. तर मला गंमत यायची ते सगळं करताना आणि मला असं वाटायचं की ये अच्छा है, बहुत अच्छा है. पण हे डोक्यातच नव्हतं की मला पण तिथे ॲज अन अभिनेत्री म्हणून, ॲक्टर म्हणून काम करायला आवडेल इथपर्यंत पण माझी धाव गेली नव्हती. अच्छा. मला असं वाटलं हे माझं मी पगार घेते या कामाचा तर मला यात मला माझं 100% द्यायचंय. तर मी 100% अगदी कुठल्या-कुठल्या विषयांवर मी मुलांसाठी नाटकं नाही लिहिली आहेत. स्वच्छतेपासून, बेटी बचावपासून, महात्मा फुल्यांच्या समतेचा मंत्र, हे सगळं-सगळं मी आपण कव्हर करतो ना. बरोबर. साहित्याची विद्यार्थिनी असल्यामुळे वाचन जसं भरपूर होतं, त्यामुळे लिखाणाची एक पहिलेपासूनच खूप नाही म्हणत आहे मी, पण लिहिता येत होतं मला मुलांसाठीच्या लेव्हलचं. सो तिथे मी मुलांची नाटकं बसवून ती माझी फायनलपर्यंत जाऊन तिथेही नंबर आलेले आहेत ओके. बी-एम-सीमध्ये. अच्छा. सो ती सुरुवात होती माझी ॲक्चुअली नाटकात अभिनयाच्या क्षेत्रात येण्याची. आणि मग त्याच्यानंतर मला 99ला मनोहर सुर्वे आमचे बी-एम-सीचे दिग्दर्शक आहेत. अ, आता संदेश उपश्रम आहे ना, अच्छा. त्याने नाव सुचवलं. त्याच्या बहिणीची मी मैत्रीण, तर त्याने नाव सुचवलं, माझ्या ताईची मैत्रीण आहे, ती चांगलं काम करते. तर मग ते सर माझ्याकडे आले, त्यांनी माझं वाचन घेतलं. मग त्यांनी मला बी-एम-सीच्या पहिल्या म्हणजे ती माझं अगदी म्हणतात ना, ॲक्टिंगचं पहिलं पाऊल तसं. तर सुर्वे सरांकडे मी